हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 9. स्वरसवाही विदुषोपी तन्वनुबंधो भिनिवेशः. स्वस्वरूपामध्ये चलनवलन करणारा अज्ञानी लोकांप्रमाणे ज्ञानी लोकांनाही असणारा, जीवन सतत प्रवाहित राहावे अशी दुर्दम्य इच्छा असलेला शरीराशी अनुबंध म्हणजे अभिनिवेश होय. माणसाकडे नाना प्रकारच्या कला असतात. कोणी गायक, चित्रकार, नर्तक, वादक, वक्ता, पराक्रमी, ज्ञानी, शास्त्रज्ञ असतो. असा हा अंगी कला असणारा माणूस आपल्या कलेत मग्न असतो. ती कला हेच त्याचं जीवन असतं. कला हाच त्याचा आत्मा असतो, जीवनाचा गाभा असतो. हळूहळू लोकांना त्याच्या कलेची माहिती होते. कला सादर करायला, भाषण द्यायला बोलावणी येतात. हजारो लोक त्याला पाहायला, ऐकायला, दाद द्यायला जमतात. कलाकार आनंदी होतो. हळूहळू त्याला त्या प्रसिद्धीच्या सुखाची जाणीव होते. हजारो लोक आपल्याला पाहत आहेत, ऐकत आहेत, आपलाच आदर ठेवत आहेत वगैरेमुळे त्याची इंद्रिय सुखाची ओढ वाढत जाते. स्वतःच्या इंद्रिय सुखमय जीवन रसात तो वाहू लागतो. त्याच्यातल्या कलाकाराला दुय्यम स्थान मिळू लागतं. इंद्रिय धारण करणारा देह म्हणजे मी, ही भावना वाढत जाते. कलाकाराच्या आत्मबोधावर शरीराचा अनुबंध स्वार होतो. हा जीवन प्रवाह कधीच थांबू नये, तो सतत वाहतच राहो असे त्याला वाटू लागते. मी, माझे, मला, माझ्यासाठी, माझ्यामुळे, माझ्याकरिता हे कधीच थांबू नये ही भावना वाढत जाते. यालाच अभिनिवेश म्हणतात. त्यातून उत्कट इच्छा, हट्टीपणा अंगी बाणतो. अभिनिवेश कसा उत्पन्न होतो हे समजण्यासाठी कलाकाराचे उदाहरण घेतलेले आहे. अभिनिवेश शिकलेल्यांना, विद्वानांना, ज्ञानी लोकांना असतो. याचबरोबर तो सर्वसामान्य जनांना, अज्ञानी लोकांनाही असतो. अभिनिवेश सार्वजनिक आहे, यामधून कोणाचीही सुटका नाही. स्वरसवाही ही वृत्ती कोरली जाते. याला धक्का लागलेला कुणालाही सहन होत नाही. तसं काही झाल्यास क्लेश होतात. ज्याच्याकडे जे आहे त्याला त्यासह जीवन प्रवाह वाहत राहावा असंच वाटत असतं. काय आहे, किती आहे याला महत्त्व नाही. पैसा, धनदौलत, विद्वत्ता असलेल्यांना त्यासह जीवन प्रवाह वाहत राहावा असं वाटणं हे आपण समजू शकतो. परंतु 18 विश्व दारिद्र्य असलेल्यालाही जीवन प्रवाह वाहत राहावा असंच वाटत असतं. एवढंच कशाला तर भिकाऱ्यालाही जीवन प्रवाह वाहत राहावा असंच वाटत असतं. यात श्रीमंताला आणि गरिबाला हे असे वाटण्याच्या तीव्रतेत जरासुद्धा फरक नसतो. दोघांचाही अभिनिवेश सारखाच जोमाचा असतो. हे सर्वच जण अभिनिवेशाच्या पूर्ण आहारी गेलेले असतात. जीवन दुःखाने भरलेलं आहे, कारण माणूस जीवनातील दुःख दूर करायला सुखाच्या मागे धावतो आणि दुःखाच्या खाईत लोटला जातो. यास्तव दुःखी होतो. सुखाने दुःख निवारण होत नाही. कदाचित दुःख सहन करायला जरा सुविधा उत्पन्न होते इतकंच. सुखापाठोपाठ दुःख हमखास येतेच येते. काहींना वाटते की ज्ञानाने दुःख नष्ट होईल, परंतु तसं होत नाही. ज्ञान, विज्ञान याचा आणि दुःख दूर होण्याचा दुरान्वयानेही संबंध नसतो. ज्ञानाने दुःखात भर होत जाते. ज्ञानाने दुःखाची अधिकाधिक दालनं उघडायला लागतात. अज्ञानात जे सुख मिळतं ते ज्ञानात नष्ट होतं. शिकलेले विद्वान हे अज्ञानी लोकांइतकेच किंबहुना जास्तच दुःखी असतात. माणसाला जीवनाची आसक्ती असते, कारण त्याला उद्या काहीतरी नक्कीच चांगलं होईल अशी आशा असते. या आशेमुळेच तो जीवनासक्त होतो. उद्या चांगलं जगायला पाहायला मिळेल या आशेवर गरीब, दरिद्री, भिकारी हे आज हलाखीत जगत असतात. श्रीमंताला त्याच्या दुःखातून उद्याचा भविष्यकाळ खुणावत असतो. उद्या सर्व काही ठीक होईल अशी त्याला आशा असते. या आशेवर तो आपले दुःख सहन करत असतो.
ही आशाच षड्रिपूंची जननी असते. या षड्रिपूंमधून इच्छा, आकांक्षा, वासना निर्माण होत असतात. त्या पूर्ण करण्याचा अभिनिवेश या आशेमुळेच निर्माण होत असतो. यामधून माणसाने एक वेगळीच आशा निर्माण केली. त्याचे नाव आहे स्वर्ग. स्वर्गात सौख्यच सौख्य आहे असे त्याने ठामपणे सांगायला सुरुवात केली. स्वर्गाची रम्य वर्णनं रंगवायला सुरुवात केली. त्या योगे हे दुःखमय जीवन जगायला सुसह्य करून घेतले. दुसरी नोकरी मिळाल्यावर पहिली नोकरी सोडायला कुणीही राजी होतो. दुसरे घर मिळाले तर पहिले घर सोडायला कुणीही तयार होतो. याच न्यायाने त्याने एक ठाम आशा निर्माण केली की स्वर्गात सौख्य मिळते. त्या सौख्यासाठी येथे जीवन जगायचे असते. परंतु जर स्वर्गात खरोखरच असे काही सौख्य असले तरीही कुणीही लवकर मरायला आणि स्वर्गात जायला तयार होत नाही. कारण स्वर्गाचा उपयोग येथील जीवन जगायला सुसह्य करणे, त्यासाठी मानसिक आधार देणे एवढाच आहे. स्वर्गाच्या निर्मितीत येथून जाण्यापेक्षा येथेच ठाम पाय रोवून उभे राहायला उभारी देणे हाच आहे. आयुष्य अभिनिवेशरहित जगावे. इच्छा झाल्या तरी त्यांच्या पूर्ततेची हाव करू नये. त्यांच्या पूर्ततेची हाव करू नये. इच्छा अपूर्ण राहणे हा एक जीवनाचाच भाग आहे. कसलाही अगदी जगण्याचा सुद्धा हेतू ठेवू नये. म्हणजे जीवनाचा नैसर्गिक आनंद निर्लेपपणे घेता येतो. मग मृत्यूचे भय वाटत नाही. कारण मृत्यू हा जीवनाचाच एक भाग आहे हे उमजते. मृत्यू जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारला जातो. अफलातून नगरीतील एका गावात एक दिवस एक बैरागी दाखल झाला. गावाबाहेर महादेवाच्या मंदिरातील धर्मशाळेत त्याचा मुक्काम होता. दुपारी 12 वाजता 7 घरी माधुकरी मागून तो उदरनिर्वाह करी. जप, ध्यान, समाधी, साधना करत देवळात बसे. उरलेल्या वेळात देवळात भजन म्हणत असे किंवा गात असे. गात याचा अर्थ शास्त्रीय संगीत म्हणत असे. 2-3 दिवसातच गावातील लोकांना त्याच्या संगीत गुणाचा सुगावा लागला. संध्याकाळी गावकरी तबला, पेटी, तानपुरा घेऊन त्याच्याभोवती गोळा झाले. याचा अर्थ त्या बैराग्याच्या लक्षात आला. त्याने साथ संगत घेऊन गावकऱ्यांना मनमुराद गाणं ऐकवलं. गावकरी खुश झाले. गावकऱ्यांनी त्या बैराग्याला गावातच राहण्याचा आग्रह केला. माधुकरीची काळजी करू नका असे आपुलकीने बजावले. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाण्याचा कार्यक्रम ठरवून सर्व गावकरी घरी गेले. दुसऱ्या दिवशी माधुकरीला बैरागी दिसला नाही म्हणून गावकरी महादेवाच्या देवळात पाहायला गेले तर बैरागी छाटी कमंडलूसह स्थलांतरित झाला होता. वैराग्य हे असं असावं. आसक्तीरहित, अभिनिवेशरहित, जीवनाचा सहज स्वीकार करणारं. हरिओम.